ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जो खंडणीचा गुन्हा पत्रकार तुषार खरात यांच्यावरती दाखल केला होता आणि त्याचबरोबर सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना एका संबंधित महिलेने 3 कोटींची खंडणी मागितलेली होती आणि त्या 3 कोटींच्या खंडणीच्या माध्यमातून 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारली होती। याबद्दल सातारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित महिलेबद्दल गुन्हा दाखल झाला होता। असे 2 वेगवेगळ्या खंडणीच्या गुन्ह्याबद्दल गुन्हे दाखल झाले असताना त्याचबरोबर जिल्हा उपप्रमुख असणारे अनिल सुभेदार हेही या जयकुमार गोरे यांच्या खंडणीच्या केसमध्ये सामील झाले होते। या तिघांचाही तपास दहिवडी पोलीस ठाणे आणि सातारा पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून होऊन त्यांना न्यायालयीन कोठडी झाली होती। सध्या ते न्यायालयीन कोठडीत असताना ओडूज पोलीस ठाण्याचे घनश्याम सोनवणे यांना जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पुन्हा एकदा तपास अधिकारी म्हणून या केसमध्ये नेमलं आणि त्यानंतर ओडूज पोलिसांचा तपास बाकी आहे। या पद्धतीनं ओडूज पोलिसांनी माननीय सातारा जिल्हा न्यायालय यांच्याकडे या तिघांना पुन्हा एकदा ओडूज पोलिसांच्याकडे तपासकामी स्वाधीन करावं यासाठी जिल्हा न्यायालयात एक याचिका दाखल केली। या याचिकेनुसार 2 वेळा सुनावणी झाली, मात्र आज जी शेवटची सुनावणी झाली यामध्ये जिल्हा सरकारी वकील सदाशिव सानप यांनी युक्तिवाद केला आणि यांनी युक्तिवाद केल्यानंतर माननीय जिल्हा न्यायालयानं त्याच्यावरती बारकाईनं अभ्यास करून पुन्हा एकदा या तिघांना नवीन जी कायद्याची प्रणाली आलेली आहे BNS अंतर्गत जे न्यायालयीन कोठडीत असताना पुन्हा एकदा पोलिसांच्या कोठडीत स्वाधीन करायची वेळ आली, त्यावेळी या तिन्ही आरोपींना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असणारे घनश्याम सोनवणे यांच्याकडे या तपासकामी त्यांना पुन्हा एकदा स्वाधीन करण्यात आलेलं आहे। त्यानुसार पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख असणारे अनिल सुभेदार यांना तपासकामी ओडूज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे। दरम्यान या केसच्या माध्यमातून आणखी 2 नावं आणि 2 आणि काही नावं पुढे येत असल्याचं समजत आहे। यामध्ये विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जे निवडणूक लढले होते ते प्रभाकर घारगे, त्याचबरोबर रामराजे यांनाही तपासकामी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस काढल्याचंही आपल्याला समजत आहे। जय हिंद, मी PI घनश्याम सोनवणे, ओडूज पोलीस स्टेशन, सातारा शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 287/2025 हा राज्याचे ग्रामविकास मंत्री महोदयांना खंडणी मागितल्याच्या संदर्भाने दाखल आहे। नमूद गुन्ह्याचा तपास हा दिनांक 8 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन सातारा शहर येथून अधिकच्या तपासकामी ओडूज पोलीस स्टेशनला म्हणजे माननीय SP सरांच्या आदेशाने आम्हास तपासकामी प्राप्त झाला। सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आम्ही माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी हे MCR झाले, आरोपी हे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये होते, तर त्यांचं गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कस्टडी मिळावी याकरता रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल केलं होतं। त्या अनुषंगाने कंटिन्यू 3 दिवस दिनांक 21 पासून 24 एप्रिलपर्यंत सातत्याने 3 दिवस मान्य न्यायालयासमक्ष हिअरिंग झाली। सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सदाशिव सानप साहेब आणि आम्ही सरकारची बाजू मांडली आणि आज रोजी माननीय न्यायालयाने नमूद गुन्ह्यातील आरोपी चारुशला शिवाजीराव मोहिते, त्याचबरोबर तुषार खरात आणि अनिल सुभेदार या तिघांनाही दिनांक 2 मे 2025 पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। पुढील तपास हा सातारा जिल्ह्याचे SP सर माननीय समीर शेख सर, ॲडिशनल SP मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि DYSP अतिरिक्त पदभार आमच्या डिव्हिजनचा राहुल धस साहेबाकडे आहे, फलटण डिव्हिजनचे, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत। थँक्यू सो मच। नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आत्तापर्यंत जे काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने आम्ही एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपासकामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेले आहेत। त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे। तपास चालू आहे त्यामुळे काही बाबी उघड करणं उचित नाही, त्याबद्दल आपण तपासांती दोषारोप दाखल होईल त्यानंतर सगळं बोलूया।